चला एका मिनिटामध्ये तांदळाच्या मोदकाची सविस्तर रेसिपी पाहूया. त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे, 1 चमचा खसखस छान परतून घ्यायची. त्यामध्ये 2 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे, 1 वाटी गूळ घालायचं आहे, 4-5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. वरून फक्त जायफळ किसून घातलं की आपलं मोदकाचं सारण तयार आहे. आता उकडीसाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे, ते छान गरम करत ठेवायचे. त्यामध्ये तूप आणि मीठ घालायचं आहे. छान खळखळून उकळी आली की त्यामध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घालायचे. छान मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ आणायची आहे. आता 10 मिनिटानंतर लगेचच ते काढून घेऊया. थोडंसं गरम असतानाच पहिल्यांदा फुलपात्राने आणि नंतर हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपली उकड तयार झालेली आहे. आता लगेचच मोदक करायला घेऊया. छान एक गोळा घेऊन गोल करून घ्यायचा आहे. तेलाचा हात घ्यायचा आहे आणि असा खोलगट भाग करून अंगठा आणि बोटं आहेत त्यांच्या मदतीने पातळ अशी पारी करून घ्यायची आहे. भरपूर असं सारण भरायचं आहे. पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे. जमतील तशा पाकळ्या करायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. छान अशा पाकळ्या करून झाल्यानंतर मोदक बंद कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे. पाण्याचा हात घ्यायचा आणि मधलं बोट आणि अंगठा यांच्या मदतीने अलगद असा मोदक बंद करून घ्यायचा. छान असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. मस्त असे सगळे मोदक तयार करायचे. वरून केसर लावायचं आणि 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. मस्तपैकी मोदक शिजले जातात. हे बघा मस्तपैकी आपले तांदळाचे मोदक तयार आहेत. अशा शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.